हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मिंडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण सुरुवात करूयात ब्लॉगला. आणि आजचा ब्लॉग असणार आहे काय ते पुढे बघाच तुम्ही. आज माझा हर्षू स्वतःचं रुटीन म्हणजे मी त्याचं स्कूलमधून आल्यानंतर बघा स्वतः कसं सगळं काही करतं ते वगैरे. आणि त्याला इच्छा होती की मामा माझा ब्लॉग बनव म्हणून. तर सो आज त्याचा ब्लॉग आहे आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. अगदी छान ब्लॉग झालेला आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हर्षूला खूप सारं प्रेम द्या. चलो कंटिन्यू करा गाईज. बेबी आता स्कूलमधनं आलेला आहे. आणि कसं वाटलं बरं आजचा दिवस. पहिलं माझ्या बेबीची सगळी चेकिंग चालू असते गाईज की गाड्या कोणी हलवल्यात का, टी व्ही कोणी बघितलाय का, पसारा मम्माने आवरलाय का. आणि आवरला असेल तर म्हणतो छान आवरलंय मम्मा. आणि तुम्हाला माहिती आहे का गाईज, तर आज पिल्लूचं बॅग नवीन घेऊन गेला होता. दाखव बॅग, जी की त्याला स्कूलमधनं भेटली, ही वाली बॅग. आणि त्याच्यावर नाव लिहिलंय त्यांनी. काय लिहिलंय रे? हर्ष निलेश मेंगडे. स्कूलमध्ये मॅचिंग बॅग त्याला भेटली. आत्ताच माझं बेबी आलेलं आहे. चलो कमॉन शूज काढा आणि इकडे चला, मला गप्पा मारायचे तुझ्याशी. आता माझं बेबी आले, तुम्ही बघू शकता. इतकं हुशार बाळ आहे माझं. सिनियर केजीला आत्ताची शूज स्वतः काढून मस्त आता आले मम्माजवळ. आणि बघा आता बॅग व्यवस्थित त्याच्या कप्प्यामध्ये ठेवणार आहे. पहिला टिफिन काढेन बॅगेतून तो आणि बॉटल काढेल. इतकं हुशार बाळ आहे का कोणाचं, तर तो खूप हुशार आहे. आणि सगळं स्वतः वस्तू काढतो. टिफिन असं स्वतः काढतो, बॉटल व्यवस्थित ठेवतो. लय गुड बॉय आहे माझं बाळ. आणि बॅग आता व्यवस्थित कप्प्यामध्ये बघा. त्याचा कप्पा पण बघा गाईस किती छान असा आवरलाय त्याने स्वतः. अजिबात इकडचा टिफिनच फिनिश दिसतोय गाईस. आणि आज आवडता टिफिन होतं वाटतं. आता फिनिश असलं की आता पटकन असं दाखवतो मम्माला, मम्मा बघ हा दिसलं. हुशार आहे रे. आवडला टिफिन? खरंच आवडला. आज काहीतरी वेगळं बनवलं होतं गाईस. तुम्हाला पण मी मिनी शॉर्ट रीलला दाखवले की मी काय बनवलं होतं म्हणजे बेबीसाठी. हाय ना बेबी? खूप छान होतं. आवडलं तुला? परत आपण बनवूया. सगळ्यांनी खाल्लं. कोणी नाव काय त्याचं? इस्निप काय नाव आहे? इस्निप कसं काय नाव? तसंच आहे. अच्छा, तर काही बघा आता छानच बॅगमधून त्याने बॉटल आणि डब्बा काढलाय आणि ठेवून देणार आहे. तर किती गुड बॉय सारखं राहतं माझं बाळ. बघा तर स्वतः छान सॉक्स वगैरे काढणार. फक्त त्याला ना टी शर्ट काढता येत नाही, तर ते मम्मा काढणार. बघा आता तुम्ही, मी काहीच करत नाही. तो कसं छान वागतोय बघा. फक्त रोजचं गायचे रोज असं ठेवून देतं माझं बाळ छान असं मस्त व्यवस्थित. एवढं छान बाळ कोणाचं आहे का बघा. आता स्वतः सॉक्स काढणार, जागेवर ठेवणार. बघा फक्त तुम्ही किती गुड बॉय सारखं सगळं करते. एवढं हुशार बाळ आहे ना माझं. त्याला फक्त टी शर्ट काढता येत नाही, बाकी सगळं येतं. आणि आता चुकून पडलं ठीक आहे. त्याला ना टी शर्ट मम्मा काढते, सॉक्स पण कधी मम्मा काढते. आज कसं गेला दिवस बाबू? छान गेला. टीचरने काय शिकवलं? हा, ओवेल्स कशा आहेत? ओवेल्स सांग ना मला. अरे वा गाईज, माझं बेबी सिनियर केजीला ओवेल्स सांगते. परत एकदा सांगतो गाईजला बाबू. स्वतः ठेवायला चाललाय कसा व्यवस्थित. धुवायला टाकले इकडे आणि आता कपडे बदलेल. तर गाईज छान असं पिल्लू माझं रेडी होऊन आता आलेलं आहे. डायरेक्ट झोपले रे तू? का? बाहेर असं मस्त वातावरण आहे गाईज. ऊन छान पडलेला आहे. कोणाच्या बुलेटचा आवाज येतोय काय माहिती. आणि असं छान सुंदर वातावरणात आम्ही आता बसलेलो आहे. आणि लगेच माझं पिलू बॅटिंगच करायला लागलेलं आहे. भूक नाही लागली का? भूक नाही लागली का? नाही लागली आज सांग बरं. खाल्लं म्हणून माझं रोज टिफिन खायचं बाबी. मग रोज फेवरेट देऊ का तुझं? काय आज बनवलेलंच देऊ? इतकं आवडलं? आले वा. आणि दादूला पण आवडलं असेल ना रे. तर काही शॉर्ट रील नक्की चेक करा माझी आजची, की त्यावरती मी काय बनवले पिल्लांना टिफिनला. आणि त्यांनी पण फिनिश केलं आणि भांडणं पण आवडलंय. तर मग आता माझं पिल्लू बॅट बॉल खेळणार आहे. तर तो डब्बा, हा तो बॉक्स उचलून ठेव ना बाळा तिकडे. बॉक्स उचल तिथला फक्त. तो कुरिअर ह्याचा बॉक्स उचल ना. बॉक्स कुरिअरचा.
तर गाईज आज फुल फ्रेश मूड आहे आमचा आणि मस्तपैकी आता पिलो खेळणार आहे आणि रोजच असं तो स्वतः करतो. आज म्हटलं चला हर्षूचे सगळे तुम्हाला डिटेल्समध्ये ब्लॉग देऊयात की हर्षू कसा आहे. सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना हर्षूचे ब्लॉग्स बघायला आवडतात आणि तो पण खूप भारी असा राहतो आणि सगळ्यांनाच म्हणजे तो असं म्हणजे नाही का असं समोर पण सगळ्यांना फार आवडतो. बोलणं खूप क्यूट आहे त्याचं, त्यामुळे सगळ्यांना तो आवडतो आहे ना. आवडतो का तू सगळ्यांना? काय रे मलाच नाही आवडत. हो आणि त्याच्या टोपीवर नाव आहे गाईज हर्ष. घाल रे घाल 2 मिनिटं आपण नाव दाखवू. हर्ष बघा त्याच्या डॅडांनी क्रिकेटसाठी त्याला हर्ष नावाची टोपी केली आहे आणि मेंगडी युवा मंच आणि इकडे बघा टोपी मळली आहे थोडी इट्स ओके पण त्याच्यावर लिहिलंय मेंगडी युवा मंच आणि हे त्याचं इकडे नाव आहे हर्ष. बॉल हा किती बॉल्स आहेत बघा आता त्याच्याकडे. तुम्ही फक्त बघत राहा की त्याच्याकडे किती बॉल आहेत. आता फक्त आम्ही म्हणजे त्याने तो कबड केले ना तिथे मी त्याला बुक्सला केले पण त्याचे बुक्स सगळे ना ह्याच्यात असतात स्कूलमध्ये असतात. फक्त बॅग घरी असते आणि बॅगेत फक्त वॉटर बॉटल आणि कंपोज पेन्सिल रबर आणि घेऊन आणि टिफिन घेऊन जायचं असतं. त्यामुळे त्याचा तो कप्पा खाली बाय ओपन कर पूर्ण कप्पा कर ना 2 मिनिटं. पिलू पूर्ण ओपन कर ना. काहीच दाखवते मी तुझ्यावाला कप्पा कसा आहे आणि दादूचं कसं आहे. पिलू हर्षू थांबा तो काहीतरी सेटिंग लावते तिथं म्हणजे व्यवस्थित लावते. म्हणजे त्याचं मला काहीच टेन्शन नाही. फक्त स्कूलला पण सकाळी जाताना बिलकुल रडत नाही तो. एका दिवशी सकाळी उठल्यापासून रुटीन दाखवून मी त्यांचं. आता बघा त्याचा बॉलचा खजिना केवढा आहे. तुम्ही फक्त बघत राहा फक्त बॉलचा खजिना. काय त्याच्यात बॉल बघा किती बॉल्स आहेत गाईज. पण आमच्या दादूचं आमचं नुसतं भांडणं चालू असतं बॉल्सवरून. ही त्याची बॅट हे कोणी काढले ह्याचं रे. हे बॅटचं हे कोणी काढलं ते रबर कशाला कसलं घाण दिसतंय. का काढलं तो बापरे एवढे बॉल कसे काय एवढे कसे काय पण बापले बाप डोक्याला ताप. हर्षूकडे खजिनाच निघालाय डायरेक्ट. मला तर नव्हतं माहिती म्हणूनच दादूचं तुझं भांडणं होतं बॉलवरून हो ना. आणि कसं तुम्हाला माहिती का हा मी हे ना आयक्या शोरूमला गेले होते ना तिथून हा टिफिन आणला होता त्याला असा वाला. त्याने तो डायरेक्ट बॉलच केले बाप ना. हा टिफिन दाखव ना. हा टिफिन आहे ना दोघांना 2 आणले होते असे डॉगीच्या फेसचे. असे कान लावले की उघडतात. त्याने ते बॉल ठेवायलाच केले. उद्या ह्याच्यात टिफिन घेऊन जातो का धुवून. आज बनवलेलंच जीव म्हणतोय नुसतं तेच घेऊन जातो का. उद्या दुसरं बनवते ना काहीतरी. बरं ठीक आहे चालेल उद्या पण तेच देते. इतकं आवडलं. दादू पण काय म्हणणार. काय दाखवतो हा दुसरा खजिना. काय दुसऱ्या खजिन्यात इतके खजिने आहेत तुझ्याकडं. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड. काय बघू ही कुठली गाडी आहे रे. जेसीबी अरे जेसीबी आहे गाईस त्याच्याकडे. अजून काय करतोय काय तर गाईस आता दुपारचे वाजलेले जवळ 2 नाही किती रे 1 सॉरी 1 हर्ष 1 वाजता येतो घरी. हे काय हर्षने मोठावाला गल्ला सगळा फेकून दिला ना आता ह्याच्यामध्ये पैसे साठवते. आणि हे ना असं म्हणजे काय रे त्याच्यावरची टिप्स द्यायच्या आणि हर्षवरती लावून देतो चिटकून मम्मा. त्याचंच नाव येतं सध्या त्याला त्यामुळे तो त्याचंच नाव लिहित असतो. आता 1 वाजलाय. पिल्लू टिफिन खाऊन आलाय. कोणाचं टोपीचं नाव पण येतं का. मग तेच हर्ष नाव आहे ना ते. तर तो आहे ना खजिनाला आहे का तुझ्याकडे. आता नको आणू. तर आहे ना तो रोज आहे ना गाईज 1 वाजता येतो स्कूलमधनं आणि जेवतो आणि मस्त TV बघत बसतो. पण आहे ना आज तो आहे ना मस्त तुम्हाला सगळ्या त्याचे खेळणे दाखवतोय. तुम्ही बघत राहा फक्त. फ्रेश झालाय तो आत्ता स्कूलमधनं येऊन आणि लगेच बघा हे सगळं काढलं. आणि हे रोज असतं घरी रोज असं. आम्ही आता तरी एवढंच काढलंय आणि हे सोप्यावर काढले नाही तर इकडे असं सगळं पडलेलं असतं. मम्मा फक्त उचलत असते आणि तो फक्त काढत असतो. खजिना ये स्टडी आहे ना स्टडी पण. अच्छा ड्रॉवर मधले सगळं दाखवते का तुझ्या. दाखव सर्टिफिकेट तुझे इथे ठेव ना खाली ठेव. तर काही ज्युनियर KG मध्ये त्याला हे छान असे सर्टिफिकेट भेटले होते. हर्ष मेंगडे थांब ना मला दाखव ना. हे थांब ना
हर्ष निलेश मेंगडे कशात आला होता? बॉल पासिंग मध्ये थर्ड आला होता. आणि हे काय रे? स्मृती खेळ म्हणजे मेमरी गेम मध्ये तृतीय म्हणजे थर्ड आला होता. त्याला 2 सर्टिफिकेट भेटले होते. अजून एक भेटलं होतं मला असं वाटतंय. बस हा काही खजिना ठेवून दे एवढं. म्हणजे आता त्याच्या स्कूलचे बुक्स नाही आहेत म्हणून त्यांनी त्याची सगळी खेळणी आणि सर्टिफिकेट त्याला आवडतं तर ह्या गोष्टी त्याने या बॉक्स मध्ये ठेवल्यात. आता आता काय करतो? आमच्याकडे गाड्यांचा पण भरपूर खजिना आहे. नको तेवढ्या गाड्या आहेत. आम्ही ना खेळण्यामध्ये दुसरं काहीच घेत नाही. फक्त काय घेतो हर्षू? गाड्या. इकडे बघून सांग ना. गाड्या. लोक त्यांचं प्रेम आहे गाड्यांवर खूप. मोठे बनवून शोरूम टाकणार होतो है ना बाळा? शोरूम टाकले. इथं आताच टाकले का शोरूम तू? काल टाकले का? अच्छा असं आहे का? काल रात्री ओपनिंग झालं का? अरे काय बोलतो नॉटंकी. हो का? अच्छा चला जेवण घ्या मग आता. बरं अजून गाड्यात गाईज बघा थोड्या त्याच्या गाड्या. शोरूम बघून घ्या आणि कोणाला कुठली बाय करायची असेल तर आम्हाला येऊन कुठली गाडी कोणाला आवडते तर. बाई पोलीस कार वरती बाकीचे मी ठेवून दिलेले आहेत. त्या दिवशी तू कुठली घेतली नवीन? ही कुठली? नाव काय गाडीचं? बुगाटी आणि ती पोर्शे आणि थार. काय गाड्यांची नाव आहे? थरलॉक्स आणि म्हणजे पोर्शे आणि ही माझी बुगाटी. गाड्यांची नाव मला येत नाही गाईस. तेवढी एवढी हल्ली ना गाड्यांची नाव माहिती आहेत आणि गाड्यांबद्दल माहिती बरीच आहे दोघांना. दक्ष आणि हर्षला मला एवढी माहित नाही. अजून कधी नाही. अरे चल जेवण घे आता. माझी टोपी. तुझी टोपी कोणी घेतली तुला ती? अच्छा मी जेवण करून घेतो नंतर भेटू. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला मला भेटा. फ्लेम देत जा. लाईक करा शेअर करा कमेंट करा. लाईक करा शेअर करा कमेंट करा. लव यू गाईज. आमच्या युट्यूब चॅनलवर ले चॅनल आहेत आणि तुम्ही बघत राहा. खूप स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे तुमचं. लाईक शेअर सबस्क्राईब आणि आमच्या गावाच्या मंदिरला आणि मंदिर आहे आणि नवीन गाव बनले आमचं म्हणजे पेक्षा पुढे त्याचं नाव आणि आमचे गाव नवीन म्हणजे आमचे घर नवीन बनले. फतकनीने वाढलो होतो आमच्या नानूने म्हणून नवीन बनवले. तो पण त्या जुन्या घरामध्ये राहत होते ते. लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला बघा. का तुम्हाला लोश काढलाय ना त्याने सगळं स्वतः ठेवायला चाललाय बघा. ठेवतोय मी ते पटापट.